असं म्हणतात ना, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जर आपल्याला एखादं शुभ स्वप्न पडलं तर ते खरं होत असतं। जर पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हटलं जातं। नंदबाबांना जेव्हा जाग आली तेव्हा ते फार प्रसन्न झाले की मला एवढं छान स्वप्न पडलंय, हे जर पूर्ण झालं तर खरंच मी किती भाग्यवान असेल। आणि स्वप्नांचा विचार करत करत गोशाळेत गेलेत, गाईला वंदन केले, गाईला चारा पाणी करायला लागले। तेवढ्यात त्यांची बहीण होती सुनंदा नावाची, तीही पहाटे उठली आहे आणि स्वयंपाक घराकडे जात असताना वाटेत यशोदा मैयाच्या कक्षात डोकावून पाहिलं आणि सर्वप्रथम तिला बाळकृष्ण त्या ठिकाणी खेळताना दिसले। तिनं जसं बाळकृष्णाला पाहिलं अति आनंद झाला। धावत जाऊन तिने नंद महाराजांना ही सूचना, ही आनंदाची बातमी दिली आणि हळूहळू संपूर्ण गोकुळामध्ये ही आनंदाची वार्ता पसरली आहे। गवळणी एकमेकीला सांगत आहे, गवळण म्हणती गवळणीला गवळणीला, पुत्र झाला यशोदेला ग यशोदेला, पुत्र झाला यशोदेला ग यशोदेला, पुत्र झाला यशोदेला ग यशोदेला। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। शुकाचार्य सांगतात, राजन, संपूर्ण गोकुळामध्ये ही आनंदाची वार्ता पसरली। गवळणी एकमेकीला सांगायला लागलेले आहे की नंदबाबांना, यशोदा राणींना पुत्र झाला। ही आनंदाची वार्ता सगळीकडे पसरली आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला आहे। गोकुळामध्ये साक्षात आनंदघन परमात्मा अवतरला आहे, त्यामुळं गोकुळामध्ये आता कुठल्याही प्रकारची चिंता राहिली नाही। एवढा आनंद, एवढं सुख आलं त्या गोकुळामध्ये। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, एवढं सुख आलं की ज्याचं मोजमाप होऊ शकत नाही। आणि सुख कशामुळे आलं? कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। नंदाच्या घरी बाळकृष्णाचं आगमन झाले आणि त्या ठिकाणी सगळ्यांना आनंद का झालाय? कारण नंद महाराज एवढे चांगले राजा होते, आपल्या प्रजेची एवढी चांगली काळजी घ्यायचे लेकराप्रमाणे। नंदबाबांचं वय 90 वर्षाचं होतं, अजून त्यांना संतती नव्हती। त्यांनी संपूर्ण गोकुळालाच आपलं घर, संपूर्ण प्रजेला, गोकुळातल्या लोकांनाच आपली संतती मानून लेकराप्रमाणे सर्वांची काळजी घ्यायचे, सर्वांचे लाड करायचे। त्यामुळं सर्व गोकुळवासी सतत देवाची पूजा जरी केली, कुठलंही धार्मिक कार्य केलं की देवाला फक्त एक मागायचे की आमच्या नंदबाबांना मुलगा व्हावा। आणि जेव्हा सर्वांचं स्वप्न, इच्छा पूर्ण झालेली कळलं, सगळ्यांना आनंद झाला। आणि जेव्हा आनंद झाला तेव्हा त्यांनी तो आनंद साजरा कसा केला? तर गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, सगळ्यांनी आपापल्या दारामध्ये गुढ्या उभारल्या आहेत, घराला तोरणं बांधलेली आहे, दारात सडा रांगोळी केलेली आहे आणि गोकुळवासी नंदबाबांना, यशोदा मैयाला जाऊन बधाई देत आहेत, पुत्रजन्माची बधाई देत आहेत। आणि नंदबाबांनीही त्या ठिकाणी पुत्रजन्माच्या आनंदामध्ये खूप मोठा उत्सव ठेवला, आनंदाचा सोहळा ठेवला। सर्व गोकुळाला तर आमंत्रण आहेच, पण जे आजूबाजूचे गाव होते सर्वांना याचं आमंत्रण दिलं गेलं आहे। नंदबाबांनी काशीहून 1008 ब्राह्मण बोलवले आहेत आणि त्यांच्या हातून स्वस्ती वाचन करून घेतलेलं आहे आणि प्रत्येकाला पुष्कळ असं दानधर्म त्या ठिकाणी केलेला आहे। खूप दानधर्म केलेला आहे नंदबाबांनी। आणि गोकुळवासी सुद्धा नवीन नवीन वस्त्र अलंकार परिधान करून नंदबाबांच्या घरी येत आहेत, त्यांना बधाई देत आहेत। हातामध्ये येत असताना भेटवस्तू घेऊन येत आहेत। कोणी यशोदा मैयाला साडी देते, कोणी बाळकृष्णाला एखादा दागिना आणत आहे, कोणी नंदबाबांना कपडे आणत आहे। जे घडल ती भेटवस्तू घेऊन येत आहेत आणि सर्व बधाई देत आहेत। आणि जो कोणी त्या ठिकाणी यशोदा मैयाला बधाई द्यायला गेल्यानंतर बाळकृष्णाला पाहतोय ना, देवाला पाहिल्यावर मोहित होत आहे, एवढा मोहित होत आहे, पुन्हा त्याला तिथून जावंच वाटेना। प्रत्येकाला असं वाटतं की सारखं देवाला पाहत बसावं। आणि जो देवाला पाहून बाहेर येतो तो दुसऱ्यांना सांगत आहे की एवढा सुंदर बालक आहे,
की जगामध्ये असा सुंदर बालक कुठेच पाहिला नाही, की त्याने आमचं मन मोहून टाकलंय, अशी चर्चा बाहेर आल्यानंतर करतात. काय चर्चा करतात आपण एका गवळणीत ऐकू. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधेश्याम. श्रीमन महर्षी शुकाचार्य सम्राट परीक्षिती राजाला गोकुळामध्ये किती आनंद झाला त्या आनंदाचं वर्णन सांगत आहेत की नंद बाबांनी फार मोठा उत्सव ठेवला, त्यामध्ये अनेक लोक सहभागी होण्यासाठी येत आहेत. गोकुळातील लोक नवीन नवीन वस्त्र, नवीन नवीन अलंकार परिधान करून त्या ठिकाणी येत आहेत, आनंदाने नाचत आहेत. आणि नंद बाबाला गोपाळ ग्वालबाल मंडळी म्हणतात, नंद बाबा इतक्या दिवसानंतर तुम्हाला मुलगा झालाय, तोही एवढा सुंदर, तर तुम्ही आज असे रोजचे जुने कपडे का घातले, नवीन कपडे घाला. तेव्हा गोपाळांनी स्वतः नंद महाराजांना सुंदर असा शृंगार केला आहे, नवीन पितांबर त्यांना नवीन कपडे घातलेले, नवीन फेटा बांधलाय आणि नंद बाबांचाही शृंगार केला आहे, मेकअप केलं गोपाळांनी. आणि नंद बाबांना त्या ठिकाणी नाचायला लावतात. नंद बाबा ज्यांचं वय 90 वर्षाचं, या वयामध्ये एवढा आनंद त्यांच्या घरी झालेला आहे. एखाद्या 16 वर्षाच्या पोरासारखं नंद बाबा आनंदाने नाचू लागले आणि त्यांनी जाहीर केले की ज्याला जे पाहिजे ते मागा. प्रत्येक जण येत आहे, ज्याची जी इच्छा आहे ती नंद बाबा पूर्ण करत आहे. कोणीही ज्याच्या घरामध्ये जी काही कमतरता आहे, जे पाहिजे ते त्या ठिकाणी येऊन मागत आहे. आणि नंद बाबा कोणालाच नकार देत नाही. ज्याला सोनं पाहिजे सोनं घेऊन जा, पैसे पाहिजेत पैसे न्या, चांदीचे दागिने, सोन्याचे दागिने, हिरे मोती, काय पाहिजे, गायी पाहिजेत, जे पाहिजे ते त्या ठिकाणी मागल त्याला नंद बाबा प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईपर्यंत देत आहेत. कारण जिथं साक्षात मायापती लक्ष्मीचा पती आला तिथं मायेचा मोह राहत नाही. नंद बाबांनी उदार अंतकरणानं खूप मोठा दानधर्म केलेला आहे. आणि असा आनंद सोहळा त्या ठिकाणी सुरू असताना इकडे मात्र मथुरेमध्ये कंस चिंतेमध्ये होता की माझा काळ जन्माला आलाय पण कुठे आलाय,